हिंगणघाट शहरामध्ये एका प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली होती। या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता। दोषीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी विविध आंदोलनाद्वारे करण्यात आली होती। पीडित तरुणीसाठी संपूर्ण राज्यभरातून प्रार्थना सुरू होत्या। मात्र 10 फेब्रुवारीच्या सकाळी 7 वाजताच्या दरम्यान पीडिताने शेवटचा श्वास सोडला। पीडिता गेल्या 7 दिवसापासून मृत्यूशी झुंज देत होती। ऑरेंज सिटी रुग्णालयामध्ये तिची प्राणज्योत मावळली। गेल्या 7 दिवसापासून पीडिता मृत्यूशी झुंज देत होती। 7 फेब्रुवारीला व्हेंटिलेटरवर तिला ठेवण्यात आले होते। तेव्हापासून तिची प्रकृती ही चिंताजनकच होती। तिचा रक्तदाब खालावत गेला, त्यामुळे डॉक्टरांसह सर्वांचीच धाकधूक वाढली होती। मात्र त्यात डॉक्टरांना यश आले नाही आणि 10 फेब्रुवारीच्या सकाळी हिंगणघाट पीडितेचा अखेर मृत्यू झाला। विदर्भ न्यूज करिता कमल किशोर पंडागळे।